बेस्टचं मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांवर बेस्ट कर्मचारी संघटना ठाम आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिका प्रशासन देखील एक पाऊल मागे घ्यायला तयार नाहीये। संपावर तोडगा काढण्यासाठी आज राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे। यावेळी बेस्टच्या 50% दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। संपावर तोडगा काढण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणात लक्ष घातलंय। संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, अन्य अधिकारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी अशी समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। आधी संप मागे घ्या मग तोडगा काढू असा दबाव महापालिकेकडून बेस्ट कृती समितीवर टाकण्यात येतोय। संपावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, मात्र यावेळीही तोडगा निघू शकला नाही। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये घेण्यात आलाय। बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी या संदर्भातली माहिती दिली। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबईकरांना वेठीस धरण्याऐवजी बेस्ट कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती असं मत उच्च न्यायमूर्तींनी व्यक्त केलंय। बेस्ट कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। बैठकीत तोडगा निघणार नसेल तर सोमवारी रस्त्यावर उतरून तोडगा काढू असा इशारा मनसेनं दिलाय। आता मुंबईकरांच्या मदतीला स्कूल बस संघटना धावून आली आहे। मुंबईकरांच्या सेवेसाठी 1000 बस आजपासून रस्त्यावर धावणार आहेत। स्कूल बस मालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी माहिती दिली आहे। मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मार्गांवर पायाभूत सुविधांच्या कामासाठी उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान ट्रॅक सिग्नलिंगचं काम करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ओव्हरहेड वायरिंगचं काम सुद्धा करण्यात येणार आहे, त्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे। रायगड मुंबई गोवा हायवेवर टँकरमधून गॅस गळती झाली। रायगड खारपाडा इथं एलपीजी टँकरमधूनही गॅस गळती झाली। मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक पळसबा मार्गे वळवण्यात आली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे। आज पेट्रोल 19 तर डिझेल 31 पैशांनी महाग झाले। मुंबईत आज पेट्रोलचा दर 74 रुपये 91 पैसे प्रति लिटर इतका झालाय, तर डिझेलसाठी 66 रुपये 4 पैसे मोजावे लागतात। सेना भाजपमधील युती आणि जागा वाटपांसंदर्भातली चर्चा प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2014 साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वतःकडे कायम ठेवणार असल्याचं समजतंय, तर उर्वरित 7 जागांचा निर्णय अद्याप बाकी असल्याचं कळतंय। दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। अधिवेशनामध्ये भाषण करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मराठ्यांचा इतिहास सांगितला। पानिपतच्या युद्धात मराठे हरल्यामुळे देश 200 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला। 2019चं युद्ध ही असंच महत्त्वाचं आहे असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा आज तिसरा दिवस आहे। काल रत्नागिरीतल्या खेडमध्ये परिवर्तन यात्रा दाखल झाली आहे। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चक्क बैलगाडीमधून प्रवास केला। तर तिकडे काँग्रेसनं सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा आज भंडाऱ्यात दाखल होणार आहे। काल गोंदियामध्ये जनसंघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला। मोदी सरकारच्या पापाचा घडा भरलाय, आता जनताच त्यांना धडा शिकवेल अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर घणाघात केलाय। पुणेरी पगडीवरून पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात चांगलाच गोंधळ झाला। पुणेरी पगडी ही फुले पागोटे यावरून संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ आमने सामने आलेत। विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यात। घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तब्बल 45 वर्षांनंतर यवतमाळमध्ये सारस्वतांचा मेळा भरलाय। कालपासून यवतमाळमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीमध्ये यंदा एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला उद्घाटनाचा मान देण्यात आला। वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस साहित्यिक विचारांच्या देवाणघेवाणीऐवजी साहित्यिक नयनतारा यांचं निमंत्रण रद्द करण्याच्या प्रकरणावरून जास्त गाजला। अगदी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरेंपासून ते मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांपर्यंत सगळ्यांनीच या विषयावर आपली मतं व्यक्त केली। नयनतारा सहगल यांनी इथे येऊन भाषण केलं असतं तर कोणतेही वादळ येणार नव्हतं किंवा राजकीय भूकंप येणार नव्हता असं मत संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केलंय। तर कुणीही यावं आणि संमेलनाला वेठीस धरावं हे योग्य नाही असं मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी मांडलंय। तसंच नयनतारा यांचं निमंत्रण रद्द करणं चुकीचं असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं। संमेलनाच्या वेळी नयनतारा यांचं रद्द केलेलं निमंत्रण हे शासनालाही आवडलेलं नाही असं मत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मांडले। सोबतच संमेलनामध्ये अनुदान देण्याच्या व्यतिरिक्त शासनाचा कोणताही हस्तक्षेप नसतो असंही तावडे म्हणाले।
संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं. यवतमाळमध्ये साहित्य संमेलन परिसरात काँग्रेसकडून मूकनिदर्शनं करून विरोध दर्शवण्यात आला. नयनतारा यांचं निमंत्रण रद्द केल्यानं काँग्रेसनं हा निषेध केलेला आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी नयनतारा यांचे मुखवटेही घातले होते. औरंगाबादेत प्रतिसाहित्य संमेलन भरवण्यात आले. नयनतारा सहगल यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान म्हणून हे प्रतिसाहित्य संमेलन औरंगाबादेत भरले. या संमेलनाची सुरुवात नयनतारांनी लिहिलेल्या भाषणानं झाली. संमेलनातलं भाषण आपल्या विरोधात असेल म्हणून वाद घालणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही असं मत मराठी साहित्य संमेलनाचे माध्यक्षेच श्रीपाल सबनीस यांनी मांडलंय. सहगल यांना दिलेलं निमंत्रण ज्या प्रकारे मागे घेतलं गेलं तेही योग्य नसल्याचं सबनीस म्हणाले. कुर्ला पूर्वेला असलेल्या नवीन म्हाडा कॉलनीला अखेर शिवसेना प्रमुखांचं नाव मिळालंय. त्यानुसार म्हाडाने या कॉलनीचं माननीय बाळासाहेब ठाकरे नगर असं नामकरण केलं असून त्याबाबतचा ठराव प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलाय. गेटवे ऑफ इंडिया येथून जलमार्ग सुटणाऱ्या सेवेवरील ताण वाढत असल्यानं जलमार्गे प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भाऊच्या धक्क्याजवळील डोमेस्टिक क्रूज टर्मिनल्स येथून नवीन फेरी सेवा सुरू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात येणारी राजधानी एक्सप्रेस सुरू करण्याच्या हालचाली वेगात सुरू असून या गाडीची सीएसटीएम ते इगतपुरीपर्यंतची पहिली चाचणी गुरुवारी मध्यरात्री यशस्वीरित्या पार पडली असून दुसरी चाचणी सोमवारी पार पडणार आहे. 6 महिन्यांपूर्वी लोअर परेल उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर पश्चिम रेल्वेनं नवा पूल बांधण्यासाठी अखेर टेंडरची प्रक्रिया सुरू केली आहे. जुन्या पुलाचे गर्डर आणि पिलर काढण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मोठा ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे अनेक उपनगरीय गाड्या आणि एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. मुंबईत दिवसाला सरासरी 11 आगीच्या दुर्घटना घडत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होते. मागील 4 वर्षात एकूण 19,147 आगीच्या दुर्घटना घडल्या. अग्निसुरक्षा धुडकावणाऱ्या इमारती आणि हॉटेलांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी अग्निशमन दलाची मोहीम सुरू असून शुक्रवारी कुर्ला परिसरातील 17 हॉटेल्सना दणका देण्यात आला. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील रिक्त राहणाऱ्या जागांचा वेध घेत 2020 पासून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय नको अशी शिफारस आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष बी.व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेला दिली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सुरू केलेल्या कोल्हापूर मुंबई विमानसेवा अवघ्या 3 महिन्यातच बंद पडली आहे. तर आता ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईच्या सोबतच कोल्हापूर अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नाशिक इगतपुरी रेल्वे मार्गावर पुढचे 3 दिवस पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांवर परिणाम होणार. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या तर काहींच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला. नाशिककरांना पालिका प्रशासनानं जोरदार धक्का दिलाय. जवळपास 48,000 मालमत्ता धारकांना पालिकेनं नव्या दराची आकारणी करून गेल्या 5 वर्षांची वसुलीची नोटीस जारी केली आहे. मान्य नसेल तर 21 दिवसात अपील करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरातल्या मोकाट कुत्र्यांनी गेल्या 11 महिन्यांमध्ये तब्बल 10,000 व्यक्तींचा चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये नालासोपाऱ्यातील 16 वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. दीपक गुप्ता असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. नवजीवन विद्या मंदिर शाळेतील मुलांची पिकनिक गेली होती आणि या दरम्यान हा अपघात झाला. नाशिकमधील पायल परदेशी या प्रकरणाला वेगळं वळण मिळालेलं आहे. या प्रकरणातील पायलच्या संशयित पतीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. जयेश दामोदर असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. वसईतील नवघर पोलिसांनी 3 कोकेन तस्करांना जेरबंद केले. यामध्ये 2 विदेशी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. या तस्करांकडून 28 ग्रॅम वजनाचं कोकेन आणि 4,65,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. भिवंडीतल्या नागाव भागातल्या महापालिका शाळेच्या 200 विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं. या पत्राद्वारे शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा दुर्गंधीपासून सुटका करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची नोंदणी करणारे 50हून अधिक कर्मचारी मागच्या 6 महिन्यांपासून विनापगार काम करत आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात तरुणांनी आंदोलन छेडलंय. युवासेना नेते आदित्य ठाकरे नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचं मार्गदर्शन करताना दिसले. क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त होता आणि त्यावेळी ते बोलत होते. एखाद्या अडचणीच्या काळामध्ये विद्यार्थिनींनी स्वतःचं संरक्षण कसं करावं यासाठी मार्गदर्शन करण्यात येत होतं.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा सिनेमाचा बायोपिक जो आहे तो 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो। या सिनेमाचा आज म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत पार पडणार आहे।